हॅलो मित्रांनो, मी विनय. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी माझ्या जीवनातील एक खरी स्टोरी. ही स्टोरी माझ्या आणि माझ्या आईची आहे. माझ्या आईचे नाव कविता आहे. तिचं वय 42 वर्ष आहे आणि मी नुकताच 21 वर्षाचा झालो आहे. माझी आई रंगाने गोरीपान, दिसायला माधुरी दीक्षितसारखी. ही स्टोरी काही दिवसापूर्वीचीच आहे. तर चला वेळ न घालवता या स्टोरीला सुरुवात करतो. तर झालं असं की दिवाळीला बाबांची तब्येत बरोबर नसल्यामुळे आईला भाऊबीजेकरिता मामाकडे जाता आले नाही. तर त्यामुळे आईने आता मामाकडे जाण्याचा निर्णय केला. तर बाबा आईला पाठवायला तर तयार झाले, पण बाबांना कामामुळे आईसोबत जायला जमणार नव्हते. म्हणून बाबा मला आईसोबत जा बोलले, पण मी नकार देऊ लागलो. कारण मामा एका गावात राहत होता आणि मला गावात राहायची सवय नाही. म्हणून मला नाही जमणार बोललो. पण आई खूप हट्ट करू लागली आणि बाबा पण जा बोलू लागले. तर मी तयार झालो. मग दुसऱ्या दिवशी आई आणि मी ट्रेनने निघालो. मग आई मामाला कळवण्यासाठी कॉल करू लागली, पण मामाला काही कॉल लागला नाही. मामा गावात राहत होता आणि तिकडे नेटवर्क पण नसत. म्हणून आम्हाला वाटलं की प्रॉब्लेम असेल, तर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न सोडला आणि आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला. आम्ही बहुतेक रात्री 10:30 वाजता तिकडे पोहोचलो. रिक्षावाल्याने आम्हाला गावाच्या कमानीजवळ सोडलं. इथून आता 1 किलोमीटर पायी पायी जायचं होतं आम्हाला. आम्ही मग मामाच्या घरी निघालो. रात्रीच्या 11 वाजता आम्ही घरी पोहोचलो आणि दार वाजू लागलो, पण आतून काही प्रतिक्रिया नाही मिळाली. बघतो तर दाराला लॉक लावलेलं होतं. आता आम्ही एकमेकांकडे बघू लागलो आणि आईला बोललो की आता काय करायचं. तर आई काही नाही बोलली आणि इकडे तिकडे बघू लागली. मामाचं घर मळ्यात असल्यामुळे आजूबाजूला पण कोणाचेच घर नव्हते. आई आणि मी बाहेरच ओट्यावर बसलो. रात्रीचे 12 वाजत आले होते आणि आम्ही बाहेर थंडीत कुडकुडत बसलो होतो. मामाचं घर मळ्यात असल्यामुळे थंडी पण खूपच वाजत होती. थोड्या वेळाने आई बोलली, विनय, मला नाही वाटत आज तुझे मामा येतील. मी म्हणालो, हो ना, मला वाटतं ते कुठेतरी बाहेर गेले असतील. तर आई म्हणाली, मला वाटतं की ते तुझ्या मामीच्या माहेरी गेले असावेत. मी आईला म्हणालो, आता काय करायचं आपण? थंडी पण खूप वाजते. तर आई म्हणाली, एक काम कर, कुलूप तोडून दार उघड. मी आईला बरं ठीक आहे म्हणालो. मग मी एक मजबूत दगड शोधून आणला आणि कुलूप तोडायला लागलो. मी कुलूप तोडण्यात यशस्वी झालो. आता आई आणि मी आतमध्ये गेलो आणि दार लावून घेतले. फोनची टॉर्च लावून मी लाईटचे स्विच चालू केले. आम्ही आता मामाच्या घराच्या मेन हॉलमध्ये होतो आणि मामा मामीचे बेडरूम पण लॉक होते. तर मी आईला विचारलं, आई आता झोपायचे कसे? आपल्याला पांघरायला पण काहीच नाही आहे. आई म्हणाली, हो ना, आता काय करायचं? तर मी आईला विचारलं, आई बेडरूमचं पण लॉक तोडू का? तर आई म्हणाली, नको नको विनू, आतमध्ये त्यांच्या खाजगी गोष्टी असतील. मग आम्ही हॉलमध्ये असलेल्या पलंगावर बसलो आणि आम्ही इथे झोपण्याचा निर्णय केला. पण इथे आम्हाला पांघरायला काहीच नव्हते. आई सामान ठेवून कपडे चेंज करायला गेली आणि मी प्रवासात थकल्यामुळे पलंगावर पडून राहिलो. थोड्या वेळात आई तिची कपडे बदलून आली. पहिल्यांदा मी आईसोबत झोपणार होतो. आई आली आणि म्हणाली, जा विनू, तू पण चेंज करून घे. मग मी बॅगेतून माझे शॉर्ट आणि टी शर्ट काढले आणि मग ते घालून परत झोपण्यासाठी जाऊ लागलो. आई पलंगावर भीतीकडून झोपली होती आणि खूप थंडी वाजत होती. तर मी म्हणालो, आई एक काम कर, तू इकडून झोप, मी भिंतीकडून झोपतो. तर आई म्हणाली, नको, तुला थंडी वाजेल. मी म्हणालो, नाही आई, तू झोप इकडून, मी झोपतो तिकडे. मग आई बाजूला सरकली आणि मी भिंतीच्या बाजूला झोपलो. आम्ही दोघं पण झोपायचा प्रयत्न करू लागलो, पण थंडीमुळे झोप काय लागत नव्हती. रात्रीचे कदाचित 2 वाजले असतील. अजून मला काही झोप लागत नव्हती. आई माझ्याकडे पाठ फिरवून झोपली होती. मी पहिल्यांदा आईच्या इतक्यात जवळ झोपलो होतो. थंडीमुळे ती मला एकदमच चिपकून झोपली होती. नकळत माझं लक्ष गेलं आणि मी आईच्याकडे बघू लागलो. याआधी मी आईला असं कधीही बघितलं नव्हतं. आता मी माझ्या मनाचे नियंत्रण विसरू लागलो आणि मी असं केल्याने मला छान गरमी मिळू लागली. मी असं करत असताना मी खूप हलत होतो. तितक्यात आई माझ्याकडे फिरली आणि मला असं बघून ती आश्चर्यचकित झाली आणि उठून बसली. माझा पराक्रम बघून आई म्हणाली, झोपला नाहीस का अजून?
मी म्हणालो, नाही आई, थंडी वाजते खूप. तर आई म्हणाली, थंडी तर मला पण खूप वाजते आणि तू काय करत होतास? रागात म्हणाली. तर मी आईला सॉरी आई म्हणालो, मला थंडी वाजत असल्यामुळे हे करत होतो. तर आई म्हणाली, अरे बाळा, हे घर नाही आहे आपलं आणि तुझ्यासोबत मी झोपले, तुला असं करताना काही नाही वाटत का? समजावत म्हणाली. मी आईला सॉरी आई म्हणालो, आता नाही करणार, तू झोप. आई उठली आणि बाथरूममध्ये गेली. बाथरूम जवळच असल्यामुळे रात्रीच्या शांततेत आईचा आवाज येऊ लागला. थोड्या जेवत आई फुली आणि बुडेंजी झालेलं काम आवरून पटकन झोपायला ये. मी आश्चर्यचकित होऊन, खरं का आई? आई पटकन त्यावर जा. मी आई, इथं केलं तर चालेल का? तर आई म्हणाली, इथं काय माझ्या समोर करशील का आता? थोडं रागावत. मी नाही आई, तू तिकडे तोंड करून झोप, मी पटकन आवरतो. आई म्हणाली, लवकर कर आणि झोप पटकन नालायका. रागात म्हणाली. एवढं बोलून तिने तिची पाठ माझ्याकडे फिरवून झोपली. मी चालू लागलो. तेवढ्यात आई फिरली आणि मला बघू लागली आणि मी थांबवलं. आई म्हणाली, काय रे, झालं नाही का तुझं? मी म्हणालो, नाही आई. आई म्हणाली, मग आवर ना पटकन. मी म्हणालो, तिकडे तोंड करू नकोस, तुझ्यासमोरच करतो आज. आई, एवढं तर केलंच आहे, आता कशाला लाजतोय? आवरून पटकन आणि झोप, मग मला पण झोपायला. मी म्हणालो, तू झोप नाही, मी आवरतो लवकरच. आई म्हणाली, तू असं करत राहशील तर कशी झोप येईल मला? म्हणून लवकर आवरून घे, मग आपल्याला दोघांना पण झोपता येईल. मग मी काही न बोलता परत. आई मला हे सगळं चालू असताना बघत होती. आता आईला मला बघत असल्याने भीतीमुळे मी शांत होऊ लागलो होतो आणि पण येत नव्हते. मग मी हिंमत करून आईला बोलण्याचा प्रयत्न केला आणि बोललो. मी म्हणालो, आई तुझी पाठ फिरवते का इकडे? म्हणजे लवकर आवरेल माझं. आई म्हणाली, काय? तुला काय होत आहे? मी म्हणालो, अगं आई, तुला बघितलं की पटकन होऊन जाईल. एवढं ऐकून आई काही नाही बोलली आणि माझ्याकडे पाठ फिरून झोपली. आई थंडीने मागं सरकत मला बोलली. आई म्हणाली, झालं का नाही तुझं? मी म्हणालो, नाही गं आई. आई म्हणाली, मग एक काम कर, तसाच झोप आता. मग मी तसाच झोपलो. मी पुन्हा माझं नियंत्रण गमावू लागलो. असं करताना आई काही नाही बोलली, कारण तिला पण थंडी जाणवत होती. आई काही बोलत नव्हती. असं काही वेळ चालू होतं आणि तेवढ्यात माझी आई मला बोलली, एक काम कर विनू, म्हणजे लवकर होईल. मग मी थांबलो. मी म्हणालो, आई तू आत काहीच नव्हते का? आई म्हणाली, नाही रे, मगाशी रूमला गेले तेव्हा काढून ठेवून आले होते. मी म्हणालो, मी का आलो? आई म्हणाली, वेळ नको वाया घालू आणि जसं करत होता तसंच करत झोप गपचीप. मी काही नाही बोललो. असं करण्यात मला काही नव्हती येत, म्हणून मी आई पण काही नाही बोलली आणि नंतर तिने तिचा हात माझ्या हातावर ठेवला. मग मी आणखी पुढं जात आईला बोलायसाठी विचारायचे ठरवले. मी म्हणालो, आई बोलू का? आई हळू आवाजात, कुठं? मी म्हणालो, तिथेच गं. आई म्हणाली, मला वाटलेच होतं असं काही होईल, म्हणून मी आले होते. मी म्हणालो, म्हणजे तू मला बोलू देणार होतीस का? आई म्हणाली लाजत. नाही, मला माहीत होतं आज माझा पोरगा मला बोलल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणालो, मग आता बोलायचं का? बोललो. मी म्हणालो, आई येऊ का? आई म्हणाली, आई म्हणाली, विनू, खूप घाई गेली नाही आईसोबत यायला? मी म्हणालो, हो नाही, बाहेर खूप थंडी आहे, तुझ्याजवळ मला जागा दे ना. आई म्हणाली, हो का माझ्या सोन्या, आता आरामात झोप आतमध्ये, बाहेर नको जाऊ. मी म्हणालो, आता तर मी रात्र राहशील आई. आणि आईला बोलण्यास सुरुवात केली. आई म्हणाली, विनू बाळा. आईला म्हणालो, आई अडचण होते का? आई म्हणाली, हो ना, तू खूप मोठा झाला आहेस ना, खूप त्रास देतोस तू मला. मी म्हणालो, सॉरी आई. आई म्हणाली, सॉरी नको, मी आता बरोबर. आई म्हणाली, आता कसं वाटतंय माझ्या बाळाला? मी म्हणालो, मस्त वाटतंय आई. आणि आई मला बघून हसू लागली आणि बोलली, माझ्या बाळाला खूप गरम वाटत आहे, ताप आला आहे का? मी म्हणालो, हो, औषधी दे ना आई. आई म्हणाली, नको, मला आवडत नाही. मी म्हणालो, का गं आई? आई म्हणाली, कारण मी कधी केलं नाही आहे. मी म्हणालो, बाबा तर असणार ना? तर आई म्हणाली, बाबांसोबत म्हणून तर नाही आवडत. मी म्हणालो, कधी?
आई बोलली, आमचं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा. मी म्हणालो, मग तर बाबा नेहमीच असणार ना. आई म्हणाली, नाही रे, एकदाच होतं. त्यानंतर ते हट्ट करायचे. मात्र मी काही करत नव्हते. मग मी आईला उठवले आणि तिला बोलायला लागलो. खूप प्रयत्नानंतर ती तयार झाली. मी तिला फोर्स करू लागलो. आई मला बघून हसली आणि बोलली, खरंच तुझी गोष्टच वेगळी आहे विनू, तुझ्या बाबांपेक्षा.